नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत सुके बोंबील मसाला। तुम्ही इथे पाहू शकता, दिसायलाच हा बोंबील मसाला किती सुरेख दिसतोय, चवीला तर अप्रतिम लागतो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा। या पद्धतीने नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी बोंबील घेतलेली आहेत आणि आपल्याला हा जो डोक्याकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि टोकाचा म्हणजे जो शेपटीकडचा भाग आहे तोही, आणि या पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असे हे बोंबील इथे कट करून घेतले, स्वच्छ करून घ्यायचे आहेत। इथे 1 ग्लास पाणी कढईमध्ये गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये हे बोंबील घालायचे आहेत आणि फक्त याला 1 उकळी काढायची आहे। 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून आता आपण हे बाजूला काढून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून घेतलं, त्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ, आणि आता छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा बोंबील मसाला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खातो तेव्हा ते अळणी लागू नये यासाठी ही स्टेप नक्की लक्षात ठेवा। कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं। आता याच्यामध्ये हळद आणि मीठ लावलेली बोंबील घालून मंद गॅसवरती आपल्याला 1-2 मिनटं छान खरपूस असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान असे फ्राय होतील आणि आपण जेव्हा मसाल्यामध्ये बोंबील घालू तेव्हा ते त्याच्यामध्ये विरघळणार नाही। तर पहा, 2 मिनटं छान असे तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर आता पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये पुन्हा त्याच तेलामध्ये पुन्हा 1-2 चमचे तेल मी वाढवलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा जिरे चांगलं फुललं। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा, आडवा उभा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला छान असा परतत राहून हलकासा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, कांदाही अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो। तर इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतलेला आहे, आणि टोमॅटो शिजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो पटकन शिजला जावा आणि तो छान असा मऊसूद बनला जावा। तर आता मीठ घालून पुन्हा एकदा टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता, छान मऊसूद टोमॅटो शिजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घेतलं। आता याच्यामध्ये घालायचे आहेत सुके मसाले। त्याच्यामध्ये घालायचे आहे लाल तिखट, त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, आणि पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। आपण जेव्हाही केव्हा सुके असे फिशमधले जे प्रकार बनवतो त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं, जेणेकरून ते हिमूस लागणार नाहीत। आता याच्यामध्ये मसाले परतून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे। तुमच्या आवडीनुसार मसाला आपल्याला जितका पातळ घट्टसर हवा असेल त्या पद्धतीने इथे तुम्ही पाणी घाला। मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून त्याला छान अशी 1 उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर झाकण काढून घेऊया आणि आता आपण इथे फ्राय करून घेतलेले बोंबील याच्यामध्ये घालायचे आहेत। बोंबील घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, आणि याच्यामध्ये तुमच्याकडे जर आमसूल असेल तर आमसूलने तर थोडीशी चिंच टाका, जेणेकरून ते हिमूस लागणार नाही। माझ्याकडे तो व्हिडिओ इथून स्किप झालेला आहे। आता पूर्ण एकदा परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती छान 2 ते 3 मिनटं हे मसाला आपण शिजवून घेतलेला आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकता, झाकण काढल्यानंतर अगदी चमचमीत आणि चटपटीत असा सुके बोंबील मसाला तयार झालेला आहे। अगदी चवीला अप्रतिम लागतो। 1 सोडून 2 चपाती तुम्ही नक्की खाणार, अगदी 100% गॅरंटी आहे। तर इथे आपला छान असा चमचमीत सुका बोंबील मसाला तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि तुम्हीही एकदा ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल, अगदी 100% खात्री आहे। व्हिडिओला जाता जाता 1 लाईक नक्की करा। धन्यवाद। व्हिडिओ अशाच व्हिडिओसोबत, बाय बाय।